पण त्याचे कटायचे तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर इथे बघा मी हा पेपर घेतलेला आहे आणि अगोदर मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवते म्हणजे तुम्हाला अस्तरवर इझिली समजेल. ओके, तर इथे बघा हा आहे आपला डबल पेपर. त्याच्यानंतर आपल्याला असं घ्यायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला जेवढी पण बाहीची म्हणजे जेवढी हवी असेल त्याच्या 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. 5 इंचाची हवी असेल तर 7 इंचाची घ्यायचं म्हणजे तुम्हाला जेवढी स्लीव्ह हवी असेल त्याच्यानुसार. तर इथे बघा मी इथं आता पेपरच्या घडीनुसार घेते तर 7.25 आहे. आपल्याला सगळीकडे 7.25 इंचावरच असं गोलमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि हा जो आपला गोल शेप आहे तो इथे तयार करून घ्यायचा. ओके, तर इथे बघा हा गोल शेप झाला आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला जो आपला मुंडा आहे ना त्याच्यासाठी इथे बघा 2.5 इंच मार्किंग करायचं. 2.25 ते 2.5. आता तुमची जर कमी साईज असेल तर तुम्ही इथं 2.25 इंच मार्किंग करायचं आणि जर हेवी साईज असेल तर तुम्ही इथं 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. ते इथे बघा पूर्ण 2.25 इंचाचा आपण याच्यासारखाच इथं पण आपल्याला राऊंड तयार करून घ्यायचा आहे. ओके, तर इथे बघा हा राऊंड तयार झाला. आता आपण हे दोन्ही पण राऊंड जे आहेत ते इथं आपण कट करून घेऊया. आणि हा पण राऊंड आहे ना तो कट करून घेऊया. इथे मी मुंडा कापण्याची एकदम सोपी पद्धत सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर इथे बघा असं ओपन करून घ्यायचं. त्याच्या अगोदर आपला हा जो मधला भाग आहे ना इथं आपण एक निशाण करून घेऊया. ओके, इथे बघा हा आहे आपला मधला पार्ट. आता त्याच्यानंतर कुठल्याही एका साईडला तुम्ही मार्किंग करायचं आहे 1 इंचचं या साईडला किंवा एका साईड कुठल्याही. हे आपला आहे मधला भाग. त्याच्यानंतर इथे बघा खालून 1 इंच मार्किंग करायचं आणि 1 इंचाचं हे मार्किंग फक्त आपल्याला अर्ध्यापर्यंतच करायचं आहे. त्याच्यामुळे इथं आपण जिथं आपली बाहीचा मध्य आहे तिथं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे बघा अशा प्रकारे 1 इंच मार्किंग करायचं आणि इकडं आल्याच्या नंतर थोडंसं असं कमी येते ते असं ह्याच्यात ऍड करून घ्यायचं आणि इथे बघा असं आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे. जे आपण 1 इंचाचं मार्किंग केलं होतं ना त्याला. ओके, म्हणजे इथून आपलं पूर्ण असं थोडंसं राऊंड आलं पाहिजे. पूर्ण 1 इंच घेतलं तर मग आपलं शेप बिघडेल. तर इथे आपल्याला कमी घेऊन इथे बघा अशा प्रकारे 1 इंच जे आपण मार्किंग केलं होतं त्याच्यात असं मिळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा इकडच्या साईडला आपल्याला अर्धा इंच असं मार्किंग करायचं आहे. हे पण अर्धा इंचाचं मार्किंग तिथपर्यंतच करायचं आहे. हा जो आपला मधला पार्ट आहे ना तिथपर्यंतच आपल्याला इथं अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि सगळ्यांना अगदी इझिली जमण्याची आहे. इथे बघा हलकसं असं मिळून घ्यायचं याच्यात. आता हे दोन्ही पण मार्किंग केलेले आहेत ना आपण ते आपल्याला इथं कट करून घ्यायचे आहे. ओके, इथे बघा हा खालचा भाग कट झाला. त्याच्यानंतर हे पण मार्किंग केलेलं आहे ना आपण ते इथं कट करून घ्यायचं आहे. आणि इकडच्या साईडला आपल्याला ओपन करायचं आहे बाही जोडण्यासाठी. प्रिल स्लीव्ह आता अशा राऊंड मध्ये जोडायला जरा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे आपण असं ओपन करूनच बाही जोडायची म्हणजे एकदम इझिली आपल्याला बाही जोडता येते. तर इथे बघा ही आपली प्रिल स्लीव्ह आहे ती तयार झालेली आहे आणि हा जो पार्ट आहे तो आपला वरचा पार्ट आहे आणि हा जो पार्ट आहे तो आपल्या खालच्या साईडचा पार्ट आहे म्हणजे बाहीचा जो इथे बघा ही जी आपली बाही आहे ना इथे बघा हा जो मुंड्यातला पार्ट असतो ना तो पार्ट आहे हा आपला आणि हा जो आहे तो आपला वरचा पार्ट आहे. ओके, तर हे जे आपण कटिंग केलेलं आहे ते सेम आपल्याला कपड्यावर ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी अगोदर राऊंड कट करून घेतलेला आहे. तिथे दोन्ही पण स्लीव्ह मी एकत्रच कटिंग करत आहे.
आता बाही ठेवताना आपल्याला ही जी वरची साईड आहे तिकडे जोडून ठेवायची. मी अगोदरच कटिंग केलेली होती. तुम्ही जर डायरेक्ट फॅब्रिकवर कटिंग करत असाल तर मग तुम्हाला ऍडजस्ट करण्याची काहीच गरज नाही. इथे बघा, हे जे आपण पेपर पॅटर्न काढलेला आहे सेम जसं आहे तसंच आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे. इथे बघा, सेम पेपर पॅटर्न नुसार आपली इथं बाही कटिंग झालेली आहे. ही ओपन केलेली साईड आहे, इकडच्या साईडला पण आपल्याला असं ओपन करून घ्यायचं आहे. इथे बघा, दोन्ही पण स्लीव्ज आपल्या इथं कट करून झालेले आहेत. आता ही जी खालची साईड आहे ना आपली, याला इथे बघा अशी आपल्याला बिडिंग करून घ्यायची आहे. आणि फ्री स्लीव्हजला बिडिंग केली ना तरी तरच छान दिसते. आणि इथं तुम्ही खालच्या साईडला फोल्ड पण करू शकता, पण बिडिंग केलं तर आपल्या फ्री स्लीव्हचा जो लुक आहे ना तो खूप छान येतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला पण सजेस्ट करेन की तुम्ही पण आपल्या खालच्या साईडला इथं बिडिंगच करून घ्या. तर मी तर बिडिंग करून घेते, नंतर दाखवते. तर इथे बघा, मी आपली जी बाही आहे त्याला इथं बिडिंग करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं लुक आलेला आहे. आता ही बाही आपल्याला ब्लाऊजला जोडायची आहे, पण याच्या आतमध्ये आपल्याला ज्या अस्तरचे हात असतात ना त्या अस्तरचे हात लावायचे आहेत. तर इथे बघा, आपली जेवढी पण फ्रिलची बाही असेल ना आपण तयार केलेली त्याच्यापेक्षा 1 इंच ते 1.5 इंच आपली ही बाही कमीच पाहिजे. कमीत कमी 1 इंच तरी आपली बाही कमी पाहिजे. तर इथे बघा, ही जी आपली बाही आहे सरळ मोजायचं, तर ही बाही आहे आपली 4.5 इंचाची. तर ही बाही आपली 3.5 इंचाची तरी असायला पाहिजे. इथे बघा, 3.5 इंच घ्यायची. इथे बरोबर 3.5 इंचाची इथे बाही आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर इथे बघा, ही बाही जी आपण घेतलेली आहे अस्तरची 3.5 इंच आहे आणि दंडगेर आहे आपल्या बाहीचा 6 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन आणि मुंडा आहे आपला 7.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. इथे बघा, ही अस्तरची बाही इथं आपण तयार करून घेतलेली आहे. इथं खालच्या साईडला मी फोल्ड करून घेतलेली आहे, बघू शकता. आणि त्याच्यानंतर आता बघा, हा जो आपल्या अस्तरच्या बाहीचा हा मधला भाग आहे, त्याचप्रमाणे आपल्याला ही जी फ्रिलची बाही आहे ना त्याचा पण मधला भाग काढायचा आहे. तिथे बघा, अशा एकाला एक व्यवस्थित अशा पकडायच्या आणि इथे बघा, तर हा आहे मधला भाग. मधला भाग बरोबर आपल्याला इथं याच्यावर ठेवून घ्यायचा आहे. आणि आता ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जी बिडिंग केलेली आहे ना ती सरळ बाजू वरती आली पाहिजे. नाहीतर कधी कधी लक्षात राहत नाही, मग आपली ही बिडिंगची जी उलटी बाजू असते ना तीच वरती येते, मग पुन्हा खोलायचा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे बाही अशी ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, बिडिंगची आपली सरळ साईजच वरती आली पाहिजे. तर इथे बघा, सगळ्यात अगोदर आपण असं जो मधला पार्ट आहे तो इथं जुळवून घेऊ आणि एक आपण शिलाई मारून घेऊ.
आणि इथे बघू शकता आता बाही सुंदर अशी आपली जोडून झालेली आहे. आता आपण ही स्लीव जी आहे ते आपण मेन ब्लाउजला आपण अटॅच करूया. इथे बघा हा ब्लाउज आहे आपला आणि ठेवताना बरोबर मधोमध ठेवूनच आपल्याला चेक करायचा आहे. तर हा जो आपला मिडल पॉइंट आहे बाहीचा, जिथे आपण नॉच लावलेला होता, तो बरोबर इथे अशा प्रकारे ठेवायचा आणि बाही चेक करायची आपली बरोबर आहे का. तर इथे बघा आपली बाही एकदम परफेक्ट अशी आहे. आता आपण याला शिलाई मारून घेऊया. शिलाई मारून घ्यायची सरळ, म्हणजे आपली बाही जोडताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. आणि फ्रिल बाईची जेव्हा आपण फिटिंग करतो ना, तेव्हा खालच्या साईडने पकडायची. इथे बघा अशा प्रकारे खालच्या साईडने आपल्याला इथे शिलाई मारायला चालू करायची आहे.